नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोंबडी वडे बनवत आहेत। त्यासाठी मी घरगुती घरातच सामान घेऊन मी ते पीठ तयार केलेले आहे। त्यासाठी 3 वाट्या तांदळाचं पीठ, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी चणा डाळीचं पीठ, अर्धा वाटी उडीद डाळीचं पीठ, धने पावडर आणि मेथीची पावडर, मीठ, बडीशेपची पावडर, हे सगळं मिक्स करून हे पीठ तयार केलेले आहे। हे मळून असं घ्यायचं व्यवस्थित असं, आणि याचे आपण आता छोटे छोटे वडे तयार करूया। छोटे छोटे गोळे तयार करून ते एका भांड्यावरती हे कपडा टाकून त्याच्यावरती पाण्याने भिजवून थोडं तेलाचा हात फिरवून आपण ह्याचे वडे तयार करूया। आता हे असे थापायचे, जसं आपण दळून आणतो त्याच प्रकारे, पण हे आपण आता नाही आहे म्हणून हे तयार आपण घरीच तयार करतोय। असं प्रत्येक वेळेला वडा थापताना पाणी लावायचं। तेल गरम करून तेलामध्ये सोडायचं। अशा प्रकारे घरगुती वडे मुलांसाठी अचानक पाहुणे आले तर आपल्याला वाटलं की आपण चिकन वडे बनवूया तर बनवू शकतो। थोडा गुलाबी रंग येईल असं तेलात तळून घ्यावे। अशा प्रकारे आपण वडे तयार करून घेऊया। हे वडे चिकन बरोबर छान लागतात, मुलांना खूप आवडतात। असं झाडाने दाबून असा वडा फुगतो। जरा लवकर पीठ तयार केलं सकाळीच आणि ते भिजवून ठेवलं तर ते वडे चांगले फुगतात। अशा प्रकारे आपण वडे तयार करत आहोत। तेल गरम झाल्यानंतर तेल चांगले गरम व्हायला पाहिजे। तेल चांगलं गरम झाले तरच आपले वडे छान होतील, म्हणजे फुगून येतील। ते थंड असं तेल राहिलं तर ते पापड होईल, असं कडक होतील, ते फुगणार नाही ते। म्हणून आपण तेल थोडं गरम जास्त मिडियम तरी करावे। तेल गरम करावे छान, तर ते छान फुगतं। त्याच्यावर तांदळात पारा असं ठेवून आता गटारी जवळ येत आहे, त्यामुळे आपण हे आंबे छान वाटतो। जरा
वेगळं असं काहीतरी घरात केलं. कधी कधी काय पीठ जरा उशिरा भिजवलं तर थोडं पटकन येत नाही. थोडं लवकर हे पीठ भिजवून ठेवायचं आपल्याकडे नसेल, नाहीतर आपण करून दळण करून आणलं तरी चालेल. आता काय सर्व्हिसवाले असल्यामुळे टाईम मिळत नाही दळण करणं काय झालं. अशा प्रकारे आपण हे कोंबडी वडे तयार झाले आहे आणि असे तुम्ही करून बघा आणि आवडल्यास लाईक करा.